नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळ्यांना? आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आज व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या साड्याच दिसतील. आज तर खूप साऱ्या साड्या होत्या, सगळ्या आज पिकोफॉलसाठी काढणार आहे. तर जवळजवळ 22 साड्या काढल्या आम्ही पिकोफॉलसाठी आणि ह्या 22 साड्यांवरचे अजून मला ब्लाऊज पण तयार करायचे आहे. आणि 15 तारखेपर्यंत 3 नवऱ्या आणि बाकीचे जे ब्लाऊज आहे ना, तर जे लग्नाचेच ब्लाऊज तर ते पण कवर करायचे. तेवढी साडी गर्दी आहे. आता कितीक दिवस राहिले, 10-12 दिवस राहिले ब्लाऊज शिवून तयार करायचे. आणि त्यात एका नवरीचा सप्तपदीचं ब्लाऊज आहे, ते आपण आरी वर्क करायचं आहे. तर आज साड्या पिकोफॉलसाठी काढल्या की म्हणजे मग आहे ना, इथं पूर्ण जागा रिकामी होते. आणि ही जी दीदी दिसते आहे ना पिकोफॉलच्या मशीनवर बसलेली, तर ती आपल्याकडेच क्लास करते. तर तिला आहे ना पिको काही येत नव्हता. मग मी तिला शिकवून दिला पिको कसा करायचा, फॉल कसा जॉईन करायचा, किती अंतर सोडायचं, हे सगळं सांगितलं. आणि मग तिला तो हळूहळू छान असा मस्त पिको करायला लागली ती कालपासून. तर तिला म्हटलं आता फॉल पण जोड, कारण की मी जर बसले ना त्या मशीनवर तर माझ्या जवळजवळ 5 ते 6 ब्लाऊज होतील, एवढा वेळ होऊन जातो आणि मग अजून जास्त चिडचिड होऊन जाते. म्हणून मग तिला म्हटलं तू हळूहळू का होईना, 2 दिवस काय लागे ना, पण एवढ्या साड्या पिकोफॉल कर म्हटलं. तर ती आता मस्त छान असं पिकोफॉल करते. आणि आम्ही आहे ना आता पिकोफॉलसाठी ना असं बऱ्याचशा ताई विचारतात की तुम्ही दोरा कोणता वापरतात, की तो नायलॉन दोरा वापरतात की अजिबात नाही. मी नायलॉन दोरा कधीच लावत नाही. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस नायलॉन दोरा वापरत होते ना, तर बऱ्याचशा कस्टमरची तक्रार यायची, कारण की साडी प्रेस जर केली तर तो दोरा पूर्ण जळला जातो. हे होतं, थोडासा वेळ होतो किंवा असं थोडा वेळ लागतो, काम आपलं जास्त वेळ चालतं. पण मग आहे ना, जो आपण ब्लाऊजला दोरा वापरतो ना, तोच दोऱ्याने जर पिको जर केला ना, तर साडी गोळा पण होत नाही आणि एकदम परफेक्ट असा पिको येतो. आणि मॅचिंग दोरा असला की आपल्याला थोडा फॉल असा कमी जास्त किंवा गोळा पिकोमध्ये कमी जास्त जरी आला तरी तो एवढा काही असं कळत नाही. आणि नायलॉन दोरा मी बऱ्याच दिवसाचा वापरतच नाही, कारण की थोडा वेळ लागलाच चालेल, पण साड्या कशा व्यवस्थित पिको फॉल झाल्या पाहिजे. आणि त्याचमुळे साड्या फॉलसाठी खूप गर्दी असते माझ्याकडे. आणि तेवढेच ब्लाऊज पण शिवायला असतात. आणि ब्लाऊज शिवताना पण तेवढीच काळजी घेतल्या जाते. अस्तर चांगल्या क्वालिटीचा आणि फॉल पण चांगल्या क्वालिटीचा वापरलं की मग ब्लाऊज पण जास्त दिवस टिकतं आणि ब्लाऊजची फिनिशिंग पण छान येते. कारण अस्तरमध्ये फॉलमध्ये आजकाल खूप भेसळ झालेली आहे. काही ठिकाणी तर खूप असे फॉल पण एकदम पातळ विरल्यासारखे आणि काही ठिकाणी अस्तर पण असे दुकानात त्यांना साड्या एकदा पिको फॉल करून झाले की ब्लाऊज पीस परत ज्याच्या त्याच्या पिशवीत टाकायचे आणि प्रत्येक साडीला चिठ्ठी लावायची. हे थोडं माझं काम वाढलेलं आहे, कारण की मी मागच्या वर्षापासून आहे ना साडीला पण चिठ्ठी आणि ब्लाऊजला पण चिठ्ठी टाकून घेते. म्हणजे मग आहे ना आपल्याला साडी पण चेंज होत नाही. एवढ्यात काय झालं आहे, जी साडीची काठाची बॉर्डर असते ना त्यावर ब्लाऊज पीस तर अजिबात नसतो. आणि ब्लाऊज पीसची जी काठाची बॉर्डर असते ती फक्त पदरावर दिसते, पदराच्याच बाजूने असते. मग आपण काय करतो, फक्त साडीची बॉर्डर बघितली की साडीचा ब्लाऊज पीस बघितला की त्यावर मॅच होत नाही आणि ती साडी नाहीची असं होऊन जातं. असं माझ्या बाबतीत खूप वेळेत झालेले आणि खूप मनस्ताप झालेलं आहे. म्हणजे साडी डायरेक्ट म्हणजे असं साडी दुकानातच असायची, पण असं वाटायची याची डिझाईन त्याला मॅचच होत नाही. मग खूप म्हणजे शोध इकडे तिकडे कोणाकडे गेली का काय, खूप धाकधूक राहायची. मग तेव्हापासून मी काय करते, डायरेक्ट साडी आणि ब्लाऊजला दोघं पण चिठ्ठ्या टाकून घेते. आणि मग आल्यानंतर फक्त साडीच्या चिठ्ठ्या बघायचा, पदराला चिठ्ठी लावून ठेवली की साडी शोधायची. कारण एकसारखी डिझाईन, एकसारखं पॅटर्न आणि साडी पण एकसारखी, थोडाफार काहीतरी चेंज असतो, पण ते साड्यांमध्ये ना एकसारखे ब्लाऊज पीस. मग त्यामुळे ना इकडे तिकडे चेंज व्हायला नको. मग ही चिठ्ठ्या लावायचं थोडा वेळ जातो, पण मग साडी घ्यायला जर आले ना तर डोक्यात काहीच नसतं. मागच्या वर्षी खूप मनस्ताप व्हायचा, साडी इतक्यात इकडे तितक्यात तिकडे आणि सगळे टोटली एकसारख्या साड्या. नंतर लक्षात आली की पदराची जी डिझाईन असते ना, तर त्या डिझाईनवर ब्लाऊज पीसचा काठ असतो. तर मी हे म्हणजे जवळजवळ माझ्याकडे जवळजवळ निम्म्या साड्या त्याच टाईपमध्ये. तर तुमच्या बाबतीत पण असंच होतं का? तुम्ही पण बघून घ्या, साड्यांचं काठ वेगळा, पदर वेगळा आणि ब्लाऊज पीसचा काठ वेगळा, अशा प्रकारचे ब्लाऊज पीस येतात. तर खूप प्रॉब्लेम होतो अशा याने. आणि आपल्याला असं गोंधळ होतो की आपल्याला असं वाटतं की हे ब्लाऊज या साडीतलं नाहीचे. त्या दिवशी असंच झालं, साडी जवळच, साडी दुकानातच, पण आम्ही फक्त काठ बघायचो आणि मग त्यानंतर मग बघितलं की पदराची डिझाईन आणि ब्लाऊजच्या काठाची डिझाईन एकसारखी मॅच होते.
मग तेव्हापासून म्हटलं नकोच, आता हे चिठ्ठ्याच लावून ठेवायच्या. आणि हे आता इथले हे जे सर्व साड्या ज्या आहे ना, ह्या सगळ्या 2 नवरींचे ब्लाऊज आहे. तर 15 तारखेपर्यंत माझ्याकडे 2 नवरी आहे आणि आणि 1 नवरी एंगेजमेंटची आहे. तर असे आणि बाकीचे जे ब्लाऊज आहे ना, ते पण भरपूर सारे ब्लाऊज आहे, ते पण मला शिवायचे आहे. म्हणजे लग्न एका घरातले नवरीचे ब्लाऊज बाजूला आणि त्यांचे बाकीचे नातेवाईकांची ब्लाऊज बाजूला, असे ब्लाऊज असे भरपूर सारे ब्लाऊज आहे. आता कस्टमरच नाही घ्यायचं आहे, कारण ब्लाऊज पण ॲडजस्ट झाले पाहिजे. आणि सगळं काम एकटीने हँडल करायचं म्हटलं की थोडंसं जास्तच असं टेन्शन असतं की ब्लाऊज होतं का नाही, टायमिंग जातं का नाही, असं होतं. तर प्रत्येक आता हे साड्या पिको फॉलसाठी काढणं म्हणजे खूप रिक्सी आणि खूप जबाबदारीचं काम असतं. मग मी हे काम आहे ना, मी स्वतःच उभं राहून मी आधी करून घेते. एक वेळ ब्लाऊज अर्ध्या तासात पटकन ब्लाऊज शिवून मोकळं होतं. पण जर काही हे काम जर दुसऱ्यांच्या हातात गेलं आणि थोडंफार जरी काही मागे पुढे जर झालं, तर त्यावेळेस असं वाटतं की आपण स्वतः केलं असतं तरी बरं झालं असतं. मग मी हिला माझ्या हाताने सगळ्या साड्यांचे पीस काढून आणि व्यवस्थित चिठ्ठ्या टाकून, साडीला चिठ्ठी टाकून आणि तिला फक्त फॉल वगैरे काढून दिले. आणि तिला म्हटलं तू फक्त फॉल जोड आणि मग हात शिलाईला आपल्या साड्या बाहेर जातील. तर तुमच्या बाबतीत पण असंच होतं का? आणि सध्या तर खूप गर्दी दुकानामध्ये, इतकी गर्दी म्हणजे मापच नाही त्या गर्दीला. फुल दुकान भरलेले, पाय ठेवायला पण जागा नाही आहे. आणि आता ज्या क्लासमध्ये ज्या ताईन तेव्हा त्यांना त्यांचं फक्त कॉलरचं पॅटर्न काढून झालेलं आहे आणि त्यांना पण शिवायचे होते ब्लाऊज. पण त्यांना तेच सांगितलं 15 तारखेपर्यंत तुम्हाला कुठलंही ब्लाऊज शिवू नका, मलाच मदत करा म्हणून. तर मदत म्हणजे काय, अस्तर वगैरे जोडणं किंवा पिको करणं, फॉल करणं, साड्या फॉल इकडून तिकडे देण्यासाठी. तर आज फायनली नवरीच्या दुसऱ्या 2 नवरीचे ब्लाऊज होते. एका नवरीचे ब्लाऊज शिवून झालेले, ते हुक लावायला नेलेले. तर आता ह्या परत एका दुसऱ्या नवरीचे ब्लाऊज कटिंग करून झालेले. अजून घागऱ्याचं ब्लाऊज कटिंग करायचं आहे. तर हे आता पहिलंच एक ब्लाऊज असं शिवलंय मी त्यावरचं. हे बघा असं जे बोटनेक पण टाकलंय, बॅक साईडला असा गळा टाकलाय, फ्रंट साईडला आणि असं लेस टाकली ही डबल याच्यामध्ये आणि असे छोटेसे असे मस्त लटकन टाकलेले. आपण जर असे छानसे जर ब्लाऊज बनवले आणि असे जर दाखवले तर आपल्याला एकमेकींना अशी आयडिया पण येते ब्लाऊज शिवायचे, डिझाईन कशी टाकायची. तर म्हणून मी दाखवते. तर हे बघा, हे ब्लाऊज आहे, हे कुंकवाच्या साडीवरचं ब्लाऊज आहे नवरीचं. आणि हे हळदीचं ब्लाऊज आहे, हे पण बोटनेकच कटिंग केलेलं आहे. आणि हे 3/4 ब्लाऊज आहे. आणि अजून आहे ना, एक ब्लाऊज आरी वर्कमध्ये शिवलंय, तिला सप्तपदीला पाहिजे होतं तर ते शिवून झालेलं आहे, ते हुका लावायला नेलंय. आणि अजून एक घागऱ्यावरचं ब्लाऊज आहे बघा, हे घागऱ्यावरचं अजून कटिंग करायचं बाकी, पण म्हटलं आधी एवढे शिवून घेऊ. तर घागरा पण असा आहे. तर ह्या कलरचा असा घागरा आहे आणि गळा बघा किती मोठा आहे या घागऱ्याच्या ब्लाऊजचा. आता हा गळा पूर्ण छोटा करून लावायचा आहे. तर कसा लावायचा त्याची मी तुम्हाला कटिंग दाखवेलच. तर हे पण अजून कटिंग करायचं आहे. तर या कस्टमरचा फोन आला, तर यांना उद्या 12 वाजेपर्यंत ब्लाऊज पाहिजे आणि हे ब्लाऊज आहे बोटनेक. आता त्या हुक लावतात ना त्या ताईंनी जवळजवळ भरपूर सारे अस्तर काढून ठेवलेले, फॉल काढून ठेवले. उद्या ते क्लासची एक दिदी आली का ती भरपूर फॉल आणि ते जोडून घेईल. आणि मला आता हे ब्लाऊज अर्जंट फॉल करायचे, असं ब्लाऊज शिवायचंय बोटनेक मध्ये. यावरची साडी शोधत होते मी, पण मग साडी फॉलला गेलेली आहे की बाकी आहे ते बघायला लागेल. नाही तर ती साडी पण अर्जंटमध्ये फॉल करून घ्यायला लागेल. तर चला आता मी आहे ना, हे पण ब्लाऊज कटिंग करून शिवायचे आणि बाकी हे पण ब्लाऊज शिवायचे. उद्या आहे गुरुवार. हे ब्लाऊज शिवायला खूप वेळ गेला, मी जवळजवळ 2 तास झाले हे ब्लाऊज शिवते. पण ब्लाऊज खूप सुंदर आलंय आणि कपडा पण खूप सुंदर होता. तर असं पण तुम्हाला आवडलं का हे ब्लाऊज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर शिवायचं असेल तर याची डिटेल माहिती मी त्याचा व्हिडिओ बनवेल, मग मी तुम्हाला सविस्तर सांगेल. तर हे बघा असं प्रकारचं मी हे ब्लाऊज शिवलंय. आता हे एक आहे ना, हे 3/4 शिवायचं आहे. आता हे रेड दोरा लावलेला आहे, तर हा रेड दोरा हे ब्लाऊज तयार करते आता मी. सगळे टोटल दोघी पण नवऱ्यांचे ब्लाऊज झाले की एका नवरीचे झालेले, ते ब्लाऊज उकाणला नेले. आणि अजून त्या दुसऱ्या नवरीचे आता हे जे दुसरे ब्लाऊज आहे तर हे पण तयार झाले, कारण अजून एक तिसरी नवरी आहे. सगळे टोटल ब्लाऊज तयार झाले की मी तुम्हाला सेपरेट सगळ्या ब्लाऊजांचा व्हिडिओ पण दाखवेल.
आणि व्यवस्थित म्हणजे सविस्तर माहिती पण सांगेल. आता मी हे चालू शिवलं आहे आणि शिवून झालं, म्हटलं चला आपल्या मैत्रिणीला दाखवू. कोणाकडे असेल अशा टाईपमध्ये साड्या, काही डिझाईन कशी बनवायची हे डोक्यात असतं. मग मी अशा पद्धतीने डिझाईन बनवलेली त्याची. ते ब्लाऊज शिवायचेच होते, म्हटलं आज जरा पूर्ण ब्लाऊज शिवेपर्यंत उठायचंच नाही. तर मध्येच्या कस्टमरचा पण फोन आला. दुकानात काम करून झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस मंगळवारच्या दिवशी मी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करते. कुंकुमार्चन करताना मी श्री सुक्त आणि महालक्ष्मी अष्टकम वाचते. तर अशा प्रकारे माझी देवपूजा करते मी संध्याकाळच्या वेळेस. आणि सकाळीच पण अशीच पूजापाठ आणि स्वामींचं पारायण असं वाचन असतं. तर चला, तुम्हाला माझी देवपूजा आवडली का? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.